ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे जे आहे ते शेती पिकांचं मोठं नुकसान देखील झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत कोणेरी गावातल्या या शिवारामध्ये आणि आपण पाहतोय कशा पद्धतीनं या शेतामध्ये पाणी जे आहे ते साचलेलं पाहायला मिळते। अगदी तळ्याचं रूप या शेतीला झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आता मी या शेतामध्ये आहोत आणि जवळपास गुडघाभर या ठिकाणी चिखल जो आहे तो झालेला आहे आणि पाणी या गुडघाभर साचलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि अतिशय विदारक अवस्था। खरं तर एकीकडे पावसामुळे दिलासा देखील मिळालेला आहे तर दुसरीकडे नुकसान देखील तितकंच झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपण आता आहोत एका शेतामध्ये ज्या ठिकाणी हे टरबूज जे आहे ते लावलेलं आहे, मात्र हे टरबूज पीक पूर्णतः आता नामशेष झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आहेत ज्यांची ही शेती आहे। काय परिस्थिती आहे? तुमचं टरबूज आता पूर्णतः जमीनदोस्त झालेलं चित्र आहे। किती खर्च केला होता शेतासाठी आणि काय परिस्थिती आहे आता? या शेताला 5 लाख रुपये खर्च झाला आहे। ही वराडी एक्सपोर्ट होती, आता एक्सपोर्टवाली कोणी नाही ती आणि पाऊस इतका पडला की असे ही सडून गेली सगळी खरबूज। हे कोहिनूर जातीचं खरबूज आहे। देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना। हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो। अब की बार वीगार्ड एयर कूलर का चमत्कार। याला माझा साधारण एक 5 लाख रुपये खर्च आहे। किती एकरावरती हे पेरलेलं आहे आणि किती खर्च आता झालेला आहे? 2.5 एकर ही क्षेत्र आहे माझं आणि 2.5 एकरावर तुम्ही 5 लाख खर्च केलेला आहे। कोणी शासनाकडनं लोक आले होते का पंचनामा करायला आणि काय सांगितलं? एल वर्गी बसत नाही म्हणतात ते, एल वर्गी बसत नाही म्हणतात। कृषी अधिकारी आले, तलाठी आले, एल वर्गी बसत नाही म्हणून सांगतात आम्हाला। मग पंचनामा होणार नाही तुमचा? आमचा पंचनामा होणार नाही। पंचनामा नाही तर नुकसान भरपाई नाही आहे? नुकसान भरपाई कधीच मिळणार नाही, पंचनामा झाला तर मिळेल ना। पण मग हे पीक त्या दुष्काळी मदत जी आहे किंवा अवकाळी पावसाची जी मदत आहे त्यामध्ये बसत नाही असे शासनाने सांगितले? सरळ ते कृषी अधिकारीच सांगतात ना, एल वर्गी बसतच नाही देत। आपण पाहतोय खरं तर हे पीक आहे आणि आपण पाहतोय कशा पद्धतीने या पिकांचं नुकसान जे आहे ते झालेलं आहे। हा खरं तर एक्सपोर्ट जातीचं हे टरबूज आहे, मात्र केवळ हे पीक आता पावसामुळे नष्ट झालेलं आहे। एकीकडे अवकाळी पावसाचं संकट आणि दुसरीकडे कागदी घोडे जे आहेत ते नाचवले जात आहेत, कारण हे पीक जे आहे हे वेलीचं पीक असल्यामुळे हे नुकसान भरपाईमध्ये बसत नाही, त्यामुळे यांना अवकाळी मदत देखील मिळणार नाही। त्यामुळे एकंदरीतच शेतकरी दोन्ही बाजूने भरडलं गेलेलं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे सरकार आता याबाबत काय निर्णय घेतं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, मोहोळ, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।